आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई म्हाडाच्या सोडतीत उच्च गटातील महागड्या घरांचा समावेश नसण्याची शक्यता। उच्च गटाच्या घरांना मागणी नसल्यानं म्हाडा प्राधिकरणाचा विचार। मुंबई महापालिकेकडून मार्चच्या एकाच महिन्यात तब्बल 2425 कोटींची वसुली। आजपर्यंतच्या इतिहासात एकाच महिन्यात केलेली ही विक्रमी वसुली। मुंबईच्या पालिका रुग्णालयात लवकरच झिरो प्रिस्क्रिप्शन मोहीम राबवण्यात येणार। औषध गोळ्यांसह विविध प्रकारच्या 5000 वस्तू रुग्णालयात उपलब्ध केल्या जाणार। रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा मोफत मिळणार। मुंबईत नालेसफाईच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाणार। कंत्राटदाराकडून नालेसफाई योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली जाईल। मुंबईच्या तलावातील पाणीसाठा 30% खाली। पुरवठा 31 जुलैपर्यंत राहील एवढाच पाणीसाठा। मात्र 11 जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता असल्याने पाणी कपात नाही। पुण्यातील पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा। बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात घट। पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता। ग्रँटी बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहनं जुन्या मुंबई पुणे मार्गावरून वळवणार। पिंपरी चिंचवडमधील प्रदूषण कमी करण्यासाठीची यंत्रणा अद्याप सुरू नाही। 3 महिने उलटूनही यंत्रणा चौकातच उभी। पुणे शहरातील धोकादायक वाड्यांना महापालिकेच्या नोटीस। महापालिकेकडून जुने वाडे आणि धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण। पुणे शहरात एकूण 141 धोकादायक वाडे।